नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CA के सर फ्रॉम KK कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंटच्या एक्झामचं जे प्रिपरेशन करत होते मुलांना, बऱ्याच मुलांना अचानक धक्का बसलाय. एक्झामचं प्रिपरेशन 9 महिन्यापासून चालत होतं. आपल्याला जो पेपर पॅटर्न सांगितला होता त्याच्यात 150 नुसार 150 पैकी 110 मार्कासाठी प्रोफेशनल नॉलेज म्हणजे अकाउंट्स या सब्जेक्टचं वेटेज होतं आणि बाकी रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी हे फक्त 40 मार्काला होतं. आणि त्याच्यामुळे मॅक्झिमम स्टुडंट जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे होते, CA बॅकग्राऊंडचे होते, अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या एक्झामच्या परीक्षेसाठी म्हणजे फॉर्म फिलअप केला आणि त्याची तयारीसुद्धा केली आहे. आणि इवन जे अशा बॅकग्राऊंडचे मुलं होते, स्पर्धा परीक्षांचे बॅकग्राऊंडवाले, त्यांनी सुद्धा 9 महिन्यापासून बाकीचे स्टडी कमी करून ओव्हरऑल अकाउंटन्सीच्या स्टडीवर खूप जास्त फोकस केला होता. पण 15 दिवस आधी महावितरणने घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य त्याचा व्हिडिओ नाही मुलांना, तो डिसिजन आता घेतलेला आहे. दिस इज फॅक्ट. जेवढ्या लवकर तुम्ही सत्य पचवाल तेवढं तुम्हाला चांगलं आहे. मी आधी पण बोललोय. तर हे सत्य आता असं आहे की प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला आता 50च मार्काला असून रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड दोघं मिळून 70 मार्काचं वेटेज म्हणजे मेजॉरिटी ते झालंय असं म्हणायला हरकत नाही. आणि बाकी मराठी लँग्वेज 30 मार्काचं. तर मुलांना याच्यात झालं काय, सर 70 मार्काचा आम्ही 110 मार्काचा जो विचार करून स्टडी करत होतो तो फक्त 50च मार्काचा झाला. पण आता या 70चं टेन्शन येतं आहे, कारण मराठी पण खूप जास्त डिफिकल्ट लेवल नसेल असं एक्सपेक्टेड आहे. इझी लेवलच असेल आणि ते तुम्ही तुमचं मराठीमध्ये एज्युकेशन वगैरे जरी झालेलं असेल याच्या आधी शिक्षण, तरी तुम्ही बऱ्यापैकी क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकाल. पण रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या अशा गोष्टी आहेत. मुलांना खरं सांगायचं झालं तर असं ते क्वेश्चन पण इझी असतात. जर शांत डोक्याने तुम्हाला सांगितलं की 4 तास दिले आणि सॉल्व्ह करा, ते करू शकतात. पण सगळ्यात विषय काय असतो मोठा, टायमिंग गेम. 1 मिनिटात एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, राईट. 1 मिनिटात एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मुलांना 75 मिनिटात 75 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि तेव्हा जेव्हा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स येतात आणि ते कॅल्क्युलेशन, रिझनिंग हे जेव्हा असतं तेव्हा खूप जास्त डिफिकल्ट वाटायला लागतं. हे कसं शक्य आहे एवढ्या कमी वेळेत? सो मुलांना त्याच्यासाठी सोल्युशन म्हणून आम्ही एक नवीन बॅच घेऊन आलेलो आहे, स्पेशली रिझनिंग आणि क्वांटसाठी. येस मुलांना, रिझनिंग आणि क्वांटसाठी आपण नवीन बॅच घेऊन आलेलो आहे. आणि ही बॅच कंडक्ट करणार आहेत अनुरोध अंकित सर, जे दिल्लीचे आहेत. मुलांना दिल्लीचे असून हे नॅशनल लेवल फॅकल्टी आहे. जवळपास पूर्ण इंडियामध्ये त्यांनी आतापर्यंत टीचिंग केलेलं आहे. जम्मू काश्मीर म्हणजे ज्या प्लेसला म्हणजे मी सुद्धा टीचिंग करत होतो तिथे आमची भेट झाली, एकमेकांची ओळख झाली. जम्मू काश्मीर असेल, विशाखापट्टणम असेल, केरला असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असेल, अजून बरेच स्टेट त्यांनी सांगितले आहेत आतापर्यंत ज्यांनी तिथे टीच केलेलं आहे. ठीक आहे. इव्हन दिल्लीमध्ये पण ते क्लासेस घेतच आहेत. तर अशा भरपूर ठिकाणी त्यांचं रीच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सिव्हिल सर्व्हिसेसचं सुद्धा प्रिपरेशन करून घेतात. बँकिंग एक्झामचं असेल, सिव्हिल सर्व्हिसेस असेल तर त्यांचं प्रिपरेशन करून घेतात. आणि क्वांट आणि रिझनिंग हा त्यांचा हातखंडा आहे. आणि सर्वात मेन म्हणजे IBPSचा पॅटर्न त्यांनी पूर्णपणे त्याचं नॉलेज आहे त्यांना. IBPS, TCS कसे पेपर बनवतात, कशा पॅटर्नमध्ये क्वेश्चन विचारले जातात, इव्हन स्टेट लेवलच्या ज्या एक्झाम असतात त्याच्यात सुद्धा IBPS कशा लेवलचे क्वेश्चन विचारतात हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे, कारण त्यांनी आतापर्यंत खूप साऱ्या एक्झाम्सला हे टीच केलेलं आहे. तर आपल्याला एकदम अनुभवी शिक्षक याच्यातले भेटत आहेत आणि त्यांचा मॅक्झिमम फोकस न्यूमेरिकल क्वेश्चनवर आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे की कमी वेळेत कसं सॉल्व्ह करू शकतो क्वेश्चन हे तर आपल्याला कळतं, क्वेश्चन सॉल्व्ह करता येतं. पण समजा 15 सेकंदात, 20 सेकंदात, 30 सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. मोठाचा क्वेश्चन, एवढं मोठं कॅल्क्युलेशन 2-5 मिनिटं लागतील, ते 5 मिनिटाचा क्वेश्चन तो हार्डली 20 सेकंदात कसं सॉल्व्ह करायचं आहे हा त्यांचा हातखंडा असून ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीने समजावून सांगतील. प्रत्येक लेक्चर एव्हरीडे लेक्चर 2 तासाचं लेक्चर असणार आहे. त्याच्यापैकी असं समजा हार्डली 15-20 मिनिटाची कन्सेप्ट असेल आणि बाकी जास्तीत जास्त न्यूमेरिकल क्वेश्चनच्या सॉल्व्हिंगवर त्यांचा फोकस आहे. तर मुलांना रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा फुल सिलेबस आता आधीच क्लिअर करतो. फुल सिलेबस म्हणजे काय, तर IBPSच्या पेपर पॅटर्ननुसार जे टॉपिक्स येतात याच्या आधीचा एक व्हिडिओ अवेलेबल आहे, अनुरोध सरांचाच डेमो लेक्चर यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे आपल्याच. अनुरोध सरांनी टीचिंग केलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही. तर त्यांनी त्याच्यात पूर्ण क्लिअर केलं होतं की IBPS कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारतात, ते टॉपिक कव्हर होणार आहे पूर्णपणे. कारण रिझनिंग आणि क्वांट तसं तर नेव्हर एंडिंग आहे, ते असं 10 दिवसात संपणार नाहीये. पण जे IBPSच्या एक्झामसाठी रिलेव्हंट आहे ते 10 दिवसात संपवण्याचा मानस आहे. मुलांना प्रत्येक लेक्चर KKCAच्या ॲपवर लाईव्ह राहणार आहे, कम्प्लिटली लाईव्ह. तुम्ही डाऊट लगेच विचारू शकता, यू विल गेट द सोल्युशन. आणि त्याच्यात हँड रेजचं पण ऑप्शन आहे. एक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही बोलू पण शकतात, असं नाही की फक्त चॅट बॉक्सवर टाईप करायचं आहे, तुम्ही बोलून पण विचारू शकतात. आणि प्रत्येक लेक्चरचं लाईव्ह झाल्या लाईव्ह ॲपमध्येच होणार आहे. लगेच स्टॉप केलं का रेकॉर्डिंग ॲपमध्येच अवेलेबल राहील. ते प्रोसेसिंगला थोडासा वेळ लागतो, मुलांना अर्धा-1 तास लागेल समजा प्रोसेसिंगला. त्याच्यानंतर लगेच त्या ॲपमध्येच अवेलेबल होईल. ते अनलिमिटेड टाईम तुम्ही बघू शकता एक्झामपर्यंत. मोबाईलमध्ये डाउनलोड करून पण बघू शकता. लॅपटॉप व्ह्यू पण अवेलेबल आहे. ओके. रेकॉर्डिंग इज अवेलेबल टिल द एंड ऑफ द एक्झाम. एक्झाम संपेपर्यंत ऑफकोर्स प्रत्येक कोर्स असतो. आणि 20 to 25 आवर्स बॅच आहे मुलांना.
आणि ऑफकोर्स गरज पडेल तेव्हा समजा संडेजला सॅटर्डेला तुमचं जास्त वेळ घेतला जाईल, कसं करून घ्यायचं ती सरांची जबाबदारी. फक्त एकच गोष्ट मुलांना तेवढे मनाची तयारी ठेवा, ही इज फ्रॉम दिल्ली, म्हणजे ते ॲक्च्युली यूपीचे आहेत आणि ते नेटिव्ह प्लेस आणि ते आता दिल्लीमध्ये कार्यरत आहेत. तेवढं सगळं बॅकग्राऊंड त्यांचं त्यासाठीचं असल्यामुळे त्यांना मराठी भाषा ही येत नाही, ते हिंदीमध्ये शिकवतील, एवढंच फक्त पॉईंट आहे. पण शिकवण्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही, एकदम प्रत्येकाला समजेल एवढ्या सोप्या शब्दात आणि सोप्या भाषेमध्ये समजवतील. आणि मुलांना ज्यांनी महाभारत बॅच घेतलेली आहे याच्या आधी त्यांच्यासाठी पूर्ण कंटेंट फ्री आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कॉम्प्लिमेंटरीमध्ये मुलांना कॉम्प्लिमेंटरीमध्ये आपण आता 3 फुल लेंथ अकाउंटच्या ज्या 3 फुल लेंथ टेस्ट आहेत विथ एक्सप्लेनेशन व्हिडिओ आपण ते पण त्याच्यात देत आहोत. 3 फुल लेंथ टेस्ट विथ एक्सप्लेनेशन व्हिडिओज. ओके, बाकी सर जे टॉपिक वाईज टेस्ट वगैरे जे कंटेंट प्रोव्हाइड करतील ते त्याच्यात ॲड होत जातील. PDF असो, क्वेश्चन टेस्ट सिरीज असो, सगळ्या गोष्टी त्याच्यात ॲड होत राहतील. आणि मुलांना याची फीज आहे फक्त 555 555 रुपये फीज आहे. कमी जास्त काय आहे ते तुम्ही ठरवा, कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही भरू शकता. फक्त एवढंच आहे, आपल्या अपेक्षा पॉझिटिव्हली भरायच्या असतील, आपल्याला पॉझिटिव्हली त्या 510 मध्ये सीट मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून अभी नाही तो कभी नाही, आता विचार करू नका. जेवढा फास्ट ॲक्शन घेतील तेवढा फास्ट ॲक्शन घ्या. KKCAच्या ॲपमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ॲप ओपन करताच तुम्हाला दिसेल महावितरण म्हणजे पेड कोर्सेसमध्ये गेल्यावर महावितरणमध्ये गेल्यावर पहिलाच कोर्स टॉपला तुम्हाला हा दिसेल. मुलांनो खूप लिमिटेड वेळ आहे, विचार करण्याची नाही, ॲक्शन घेण्याची वेळ आहे. 50 मार्काचा स्टडी जोरदार झाला आहे, या 70 मार्काचा स्टडी जोरदार होऊ द्या. आणि 30 मार्काचं मराठी थोडंफार कमी जास्त जरी असेल तरी तुम्ही ओव्हरऑल डेफिनेटली स्कोर चांगला करू शकता. आणि मराठीच्या नोट्ससुद्धा तुम्हाला दिलेल्याच आहेत. मराठीच्या नोट्ससुद्धा तुम्हाला आम्ही याच्यात ॲड करून देतो. या कोर्समध्ये मराठीच्या नोट्ससुद्धा ॲड करून देत आहोत कॉम्प्लिमेंटरीमध्ये, त्याच्यामुळे ती पण चिंता नाही आहे. लवकरच भेटूया बॅचमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय.